सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। सोलापूर शहर जिल्हा भाजप कार्यालयात गेल्या 2 दिवसांपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून यामुळे जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आलाय। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण 138 जागांसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू असून प्रत्येक जागेसाठी 10 ते 12 इच्छुक उमेदवार असल्याने पक्षात मोठी चुरस दिसून येते। दक्षिण व उत्तर सोलापूरसह मोहोळ, बार्शी, माळशिरस, माढा, पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा, सांगोला आणि अक्कलकोट तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। विशेष म्हणजे उत्तर सोलापूर मतदारसंघातील मुलाखती काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार दिलीप माने यांच्या उपस्थितीत पार पडल्या। योग्य व जिंकाऊ उमेदवार देण्यावर भाजपचा भर असून आगामी निवडणुकीत स्वबळावर ताकद दाखवण्याचे संकेत या प्रक्रियेतून मिळत आहे। मी नगरपालिकेच्या निवडणुकीपासून पहिल्यापासून सांगतोय, नगरपालिकेला पण मी सांगितलं होतं की सगळ्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी कमळ चिन्ह घेऊन लढतोय। आम्ही लढलो। 31 जुने नगरसेवक होते, आम्ही 131 केले। आमच्याकडे फक्त एकच नगरपालिका होती, आम्ही 4 नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणले। 3 ठिकाणी सत्ता आली, जवळजवळ जिल्ह्यातल्या 7 ठिकाणी आमची सत्ता आहे। असाच प्रयोग आम्ही परत महापालिकेत केला। आमचा नारा होता 75 क्रॉस, पण एवढं भरभरून या इथल्या मतदारांनी आम्हाला ताकद दिली। 78 102 मधले 87 नगरसेवक महापालिकेत आणले। फार मोठा रेशो महाराष्ट्रामध्ये या सोलापूरचा मिळालेला आहे। आमच्याकडे रणनीती आहे। आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कायम 24 तास निवडणुकीला तयार असतो। त्याचंच उदाहरण कालच्या महापालिकेतलं आहे, नगरपालिकेतलं आहे आणि तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीत तेच रणनीती दिसून येईल। मित्र पक्षांना सोबत घेणार आहात का स्वबळावर? आम्ही कायम स्वबळावर लढण्याची तयारी करतो। जर कुठल्या मित्रपक्षाने आम्हाला जर विचारलं तर त्याचा विचार करू, पण अजून कोणाचाही निरोप आम्हाला नाही।